इराण विरोधात ट्रम्प आक्रमक भूमिकेतच इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले. आठवड्याभरात लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू, त्यात 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला. हल्ल्यात अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी. मनावा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच. काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले. इंधन टाक्यांना केलं लक्ष्य. इराणच्या तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग. आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य. इराणवरील संकट आणखीनच गहिरं. इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले. शहरात तेल पसरल्यानं सर्वत्र आग. आकाशात काळा धूर. 4 जणांचा मृत्यू. प्रदूषणामुळे विषारी पावसाचीही भीती. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा. परराष्ट्र मंत्री युद्ध परिस्थितीवर वक्तव्य करणार. एस जयशंकर लोकसभेत निवेदन सादर करणार. मनसेचा आज 20वा वर्धापन दिन. राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावर करणार संबोधन. रायगडावर जाऊन घेणार शिवरायांचं दर्शन. थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव. मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस. 5 थकबाकीदारांनी भरलाय 10,45,00,000 मालमत्ता कर. रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ. वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड. फुकट्या प्रवाशांकडून वर्षभरात 1,31,00,000 रुपयांची दंड वसुली. मुंबईत आज उष्णतेची लाट. आज पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यानं उन्हाचा तडाखा वाढला. T20 विश्वचषकात भारताची ऐतिहासिक कामगिरी. भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. न्यूझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा. अभिषेक शर्मा, संजू सॅमसनची दमदार खेळी तर गोलंदाजीत बुमराह 4 आणि अक्षरकडून 3 विकेट्सचा भेदक मारा. T20तील भारताच्या दणदणीत विजयानंतर देशभरात जल्लोष. क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेना. अहमदाबाद, दिल्ली, मुंबईत फटाक्यांची आतिषबाजी. टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन. भारताचं नाव उंचावल्यानं थोपटली खेळाडूंची पाठ. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरकडूनही कौतुकाचा वर्षाव.